त्या ड्रायव्हर एकटा पडला होता. बरोबर. पुढे डेअरी सर्कल फ्लायओव्हरवर जिथे एकही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता त्या ठिकाणी त्यांनी ड्रायव्हरला बंदुकीचा धाक दाखवला. व्हॅनमधनं 7.11 कोटी रुपयांच्या बॅगा आपल्या गाडीत भरल्या आणि ते पसार झाले. जाताना त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी व्हॅनमधला DVR सुद्धा काढून नेला. म्हणजे काहीच मागमूस ठेवायचा नव्हता त्यांना. हे सगळं इतकं नियोजनबद्ध वाटतंय की कुणीतरी आतून माहिती पुरवत असल्याशिवाय हे शक्यच नाही. पोलिसांना तपासात काही सुगावा लागला का? पोलिसांना सुरुवातीपासूनच हा इन्सायडर जॉब असल्याचा संशय होता आणि तो खरा ठरला. पण यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या संपूर्ण कटाचा सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून एक पोलीस कॉन्स्टेबल होता, अन्नप्पा नाईक. काय सांगताय? एक पोलीस कॉन्स्टेबल? म्हणजे ज्याने कायद्याचं रक्षण करायचं तोच या गुन्ह्याचा मास्टरमाइंड? हो, आणि त्याच्यासोबत कॅश मॅनेजमेंट कंपनीचा एक माजी कर्मचारी झेवियर आणि त्याच कंपनीचा वाहतूक प्रभारी गोपाळ प्रसाद यांनाही अटक झालीय. या तिघांनी मिळून गेल्या जवळपास 3 ते 6 महिन्यांपासून ही योजना आखली होती. अरे बापरे, म्हणजे प्रत्येकाची भूमिका ठरलेली होती? अगदी. झेवियरने कंपनीची आतली माहिती दिली, गोपाळने गाडीच्या वेळेची आणि मार्गाची अचूक माहिती पुरवली आणि कॉन्स्टेबल अन्नप्पाने त्याने संपूर्ण योजनेला आकार दिला. म्हणजे त्याने त्याच्या पोलीस प्रशिक्षणाचाच गैरवापर केला. नेमका तोच मुद्दा आहे. त्याने पोलिसांचं प्रशिक्षणच त्यांच्या विरुद्ध वापरलं. नाकाबंदी कुठे असते, कोणत्या रस्त्यावर सीसीटीव्ही नाहीत, पोलिसांची तपास करण्याची पद्धत काय असते, हे सगळं त्याला तोंडपाठ होतं. त्याने व्यवस्थेच्या ज्ञानाचा वापरच व्यवस्था खिळखिळी करण्याचा केला. पोलिसांनी आत्तापर्यंत 5 पूर्ण